कोरेगाव भीमा इथं 207वा शौर्य दिन सध्या साजरा होतोय। कोरेगाव भीमा इथं भीमसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होत आहेत। याच्या शौर्य दिनाच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि भीमसैनिकांच्या साठी म्हणून अनेक सोयी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये मोठ्या संख्येने, कारण भीमसैनिक इथं विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी खरं तर येत असतात दरवर्षी आणि याच अनुषंगाने कोणत्याही प्रकारची गैरसोय या भीमसैनिकांची होऊ नये या अनुषंगाने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। याच संदर्भात रामदास लोखंडे यांच्या सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। आपण पाहूया। 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो की देशभरातून वेगवेगळ्या भागातील हे सगळे भीमसैनिक जे आहेत ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी येत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असत आणि तेव्हापासूनची सगळी परंपरा पुढे हे सगळे भीमसैनिक पार पाडत आहेत। आणि या विषयी बोलण्यासाठी आपण रामदास आहेत। रामदास, काय सांगशील अशा पद्धतीने हा सगळा इतिहास आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी सगळे भीमसैनिक येतात। 1 जानेवारी 1818 रोजी 500 शूरवीर महार सैनिकांनी महार सैनिक आणि पेशव्यांचे 28,000 सैनिक यांच्यामध्ये याच भूमीमध्ये युद्ध होऊन महार सैनिकांचा विजय झाला ब्रिटिश कंपनी सरकार आणि पेशव्यामध्ये। आणि त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश कंपनी सरकारने या ऐतिहासिक विजयस्तंभाची उभारणी 1822 साली केली। म्हणजे हे युद्ध हे सैन्यावर लढलं जात नसून त्यांच्या प्रामाणिक आणि त्यांच्या जिद्दीवर लढल्या जाते, हा संदेश या युद्धातून संपूर्ण जगाला या सरकारने दिला। रामदास यांनी या ठिकाणी अतिक्रमण काढलं, त्याचं मोठं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।